नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्ते. मी धनराज पाटील. गेली 20 वर्ष झालं ऊस पिकामध्ये संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर अभ्यास करत आहे. गेली 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी असा एक प्रयोग माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी श्री सुरेश काळेसाहेब म्हणजे हे गुरुवारी आहेत. त्यांनी पृथक म्हणजे हा प्रतिदर्श प्रकल्प या ठिकाणी उभा केला आहे. ह्याचा उद्देश असा आहे की ऊसाला आधार देऊन ऊसाची उंची वाढवण्याचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करून ऊसाचं उत्पन्न वाढवण्याचा हा प्रयोग त्यांनी स्वतःच्या रानामध्ये केलेला आहे. हा प्रयोग कुठल्याच संस्थेचा नाही, हा वैयक्तिक शेतकऱ्याचा प्रयोग आहे. तो बघायसाठी मी खास आज आलेलो आहे. रात्री त्यांनी फेसबुकला आणि तुमच्या पेपरला ही न्यूज पाहिल्यानंतर ती वाचली. एकरी 400 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन निघू शकतं का, तर हे खरं आहे. जगामध्ये ऊस पिकावर एक सायंटिस्ट होऊन गेले, हॅरी क्लेमन नावाचे सायंटिस्ट होते की ज्यांनी ऊस पिकाचं ऊस शरीरशास्त्र हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तक मी वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांनी एक ओळ अशी त्यामध्ये दिली की जागतिक स्तरावर मुंबई इलाका असा एक परिसर आहे ज्या परिसरामध्ये हा आपला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा भाग येतो. यामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळू शकतो आणि ह्या सूर्यप्रकाशाचा जर कुणी वापर केला ऊस पिकासाठी तर निश्चित ऊसाचं उत्पन्न 360 टनापर्यंत येऊ शकतं असं त्यांनी उल्लेख केला आहे. वन स्टेप थोडंसं काळेसाहेबांनी त्याच्यामध्ये 400 मेट्रिक टन पल्ला गाठू शकतो. हे कुठल्या आधारावर, तर ऊसाच्या बेटामध्ये ऊसाची संख्या, ऊसाचं पेर आणि ऊसाचं वजन हे कॅल्क्युलेशन प्रॅक्टिकली आहे. हे मी स्वतः अभ्यासनिशी पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही थोतांगिरी नाही, हे प्रॅक्टिकली प्रयोग केलेला आहे. आणि मी तर म्हणतो हा जागतिक स्तरावरचा प्रयोग आहे. एका साईडला जग AI टेक्नॉलॉजीच्या नावाखाली काम करत आहे उत्पन्न वाढवण्यासाठी. आपला उद्देश तोच आहे की देशाचं शेतकऱ्याचं उत्पन्न एकरी कसं वाढेल ह्या दृष्टीने आपण काम करत आहोत. हा जगामधला एकमेव प्रयोग माझ्या माहितीनुसार. मी जागतिक स्तरावर बी बऱ्याचशा ठिकाणी फिरत असतो, पण मला असं पहिल्यांदा दिसलं की पहिला अधिकारी दिसतोय की जो एकरी 400 मेट्रिक टन उत्पन्न निघू शकतं. हा ठामपणे आणि स्वतः प्रॅक्टिकली करून दाखवणारा हा प्रयोग दिसतोय का, ज्वलंत उदाहरण आहे. संबंध महाराष्ट्राला आणि देशाला अशी माझी विनंती, तुम्ही हा प्रयोग लवकरात लवकर बघा. या हार्वेस्टिंगचा कालावधी फार कमी राहिलेला आहे. हा प्रयोग तुम्ही एक प्रॅक्टिकली पाहण्यासाठी या आणि त्यातनं दिशा घेऊन स्वतःचं एकरी ऊसाचं उत्पन्न, जो आज 40 टनावरचा देश आहे आमचा ऊस उत्पादनाचा, तो 100 टनावर, 200 टनावर, 400 टनावर कसा जाईल ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. तर त्यासाठी प्रत्यदर्शी प्रकल्प, पायलट प्रोजेक्ट तुम्हाला पाहण्यासाठी इथं उभा आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व्हिजिट करावी आणि माहिती घ्यावी. धन्यवाद. हे बी टाकूनच आपण